आज मी बनवला हा वेगळाच दिसणारा प्राणी। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। तर आईने मला भेंडीची भाजी बनवायला सांगितलं होतं, पण मला भेंडी अजिबात आवडत नाही, तर मी बनवणार आहे माझी आवडणारी भेंडी। सर्वात आधी भेंडी धुवून घेतली आणि नंतर त्याला कोरड्या फडक्याने पुसून घेतली आणि त्याचे बारीक बारीक काप केले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घेतली, लसणच्या कळ्या घेतल्या आणि थोडं जिरं घेतलं, थोडे धने घेतले आणि सांबार घेतला। नंतर याला मिक्सरमधून फिरवून घेतलं। नंतर या भेंडींच्या कापामध्ये हे फिरवलेलं मिश्रण मिक्स केलं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं, हळद ॲड केली आणि थोडा ओवा क्रंच करून ॲड केला। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड केला आणि पाणी न घालता त्याला मिक्स केलं। पाणी घालायचं नाही, त्याने भेंडी चिकट होते। अच्छा, हमको सिखा रिया है। त्यानंतर हे मॅरिनेट व्हायला ठेवलं। ते मॅरिनेट होईपर्यंत हे आपलं तेल पण तापत आहे। तेल तापलं की त्यामध्ये एक एक करून भेंडी सोडायची आणि कुरकुरीत होईपर्यंत पकू द्यायची। ही भेंडी अशी कुरकुरीत झाली की काढून घ्यायची। सोबतच आईने मला कांदा भजी पण बनवायला सांगितली होती। कुरकुरीत भेंडी आणि कांदा भजी पण तयार झाली होती आणि हा एवढा सगळा पसारा मी काही करायला बसली की तयार होतोच, त्यामुळे आता हे मलाच घासावे लागणार आहे। बाय बाय।